स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचं तशा अर्थाने ऑलरेडी सुरू होतं. मी आणि शिशिर शिंदे आम्ही दोघं समितीचे सदस्य झाल्यानंतर आमची पहिली बैठक होती. फर्स्ट फेजमधलं काय काय काम झालेलं आहे त्याचं प्रेझेंटेशन आज करण्यात आलं. पुढील काळामध्ये काय काय कामाचं स्वरूप असेल अशा पद्धतीचं सुद्धा माहिती ही प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मिळाली आणि मग त्या अनुषंगाने आता पुढील काळामध्ये टेंडरिंग प्रोसेस कसा करावा, कंटेंट कसा क्रिएट करावा अशाबद्दल एक चर्चा आज झाली. यंदा जन्मशताब्दी आहे बाळासाहेब ठाकरेची, तर यावर्षी हे काम पूर्ण होईल का? सर्वांसाठी हे स्मारक खुलं केलं जाईल का? 23 जानेवारी 2027ला हे त्यापूर्वी स्मारक पूर्ण व्हावं आणि सुरू व्हावं अशी कल्पना आहे. त्या दृष्टीने ऑलरेडी काम चालू होतं. आता आज माझी पहिली बैठक होती त्यामुळे आम्हाला पण मी पहिल्यांदाच आलो फर्स्ट फेजचं काम झाल्यानंतर, त्यामुळे आम्हाला पण समजून घेणं एवढंच आजच्या बैठकीत काम होतं. अध्यक्षांनी नेमक्या काय काय मुद्दे मांडलेले आहेत? कारण की उद्धव ठाकरे सतत पाहणी करत होते, पण आता तुमची पहिलीच पुढच्या फेजमध्ये काय कामं करायची, त्याचं टेंडरिंग कसं असेल, त्याचे कॉन्टेंट क्रिएशन कसं असेल, त्याच्यासाठी लागणारा स्टाफ कसा असेल अशा पद्धतीचे मुद्दे होते आणि त्यांच्या दृष्टीने ते कंटिन्युएशनमधलं काम असल्यामुळे त्यांना फ्लो होता. आम्ही पण ते सगळं समजून घेतो. सर कुठेतरी अशा महाराष्ट्राच्या निधी संदर्भात काही अडचण आहे का? कारण गेल्या वेळेस निधी कमी पडतो त्याच्यामुळे काम लांबतं अशा प्रकारची बातमी होती. आज तरी अशी काही चर्चा नाही झाली. साहेब, उद्या खरं तर महापालिकेत एवढं यश मिळाल्यानंतर उद्या पक्ष कार्यालयाचं महापालिकेतलं उद्घाटन होणार आणि 7 तारखेला नाव डिक्लेअर होणार अशी चर्चा. काय नेमकं वातावरण आहे सध्या भाजपमध्ये आणि महानगरपालिकेसाठी विशेष काय वातावरण? 7ला फॉर्म भरायचा आहे त्यामुळे नाव समोर येईलच. पण आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण असेल की मागच्या वेळेलाही तसे आमचे 82 नगरसेवक निवडून आले होते, यावेळेला एकूण 90 आलेत, परंतु यावेळेला महायुतीमध्ये आमचे 118 आलेत. म्हणजे 82वरून आम्ही 118वर गेलो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे या 118च्या माध्यमातून ज्यात भारतीय जनता पार्टी एक ड्रायव्हिंग फोर्स असेल त्या माध्यमातून महापौर बसताना खरोखर अतिशय आनंदाचा क्षण असेल. मी त्या सभागृहात 10 वर्ष बसलो आहे आणि असा विचार केला की बाबा आपला महापौर कधी बसेल असा अनेकदा विचार केला आहे. ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे खरोखर आनंदाचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.